मॅडम मॅडम पण बाळा तू कुठे? यार मला सांगा की काय जोक चाललाय सांगा. अरे बस ग बस मला सांगा बघू. अरे विनय काका जोक नाही रे, आम्ही महत्वाच्या विषयावर चर्चा करत होतो. आता स्वरूप तुला वाटत नसेल चर्चेचं, कारण आम्ही हसत होतो. तर विषय आनंदाचा आहे म्हणून हसत होतो. आनंदाचा कुठला? एक नंबर. बोला बोला बोला. कधी करायचं? हा उद्या करायचं, परवा करायचं, काय रविवारी? असं नसतं मामनजी. डोहाळ जेवण हे 7व्या महिन्यात करतात. 7व्या महिन्यात परत करू की? हा उद्या रविवारी केलं तर काय बिघडते? ए दादा काही काय बोलतोस रे? डोहाळ जेवण हे 7व्या महिन्यातच करतात अशी रीत असते. तायडे अगं रीत आनंदासाठी असते की नाही? बघ आनंद सारखा सारखा केला तर काय बिघडते तेव्हा? विनय काका तुझे क्रांतिकारी विचार तुझ्या जवळच ठेव. हे असं नाही करतायत, ते 7व्या महिन्यातच करावं लागेल. मग आतापासून कशाला चर्चा करताय तेव्हा? मामनजी 4च महिने राहिलेत फक्त. ताई 4 कुठले 3च. हे 3 पण बघता बघता कुठे जातील ना काही कळणार नाही. हा खरंय. बर सांगा कुठपर्यंत आलाय मुद्दा? मुद्दा म्हणजे मुद्द्यावरून आमच्यात 2 गट झाले. 2 गट काही नाही. हा आम्ही तिघी एका बाजूला आहेत आणि हे एकटेच एका बाजूला आहेत. सांग स्वप्नील, मी तुझ्या बाजूने. काय झालं? हा तर डोहाळे जेवण करायचं कुठे? अंगणात. त्यात काय तेव्हा? सांगतोय. अरे काय झालं? तुझं काय म्हणणं आहे? अरे विनय काका मला काय वाटतं ना, आपण मोठा हॉल घेऊ ना, हॉलमध्ये करू. चालतंय की. नाही स्वप्नील, घरचा कार्यक्रम आहे, अंगणातच छान दिसेल कार्यक्रम हा. नाही मी काय म्हणतो विनय काका, अरे साताऱ्यात करू ना. शिवम हॉल मोठा हॉल आहे, माझ्या ओळखीचे आहेत ते. काय घरातल्या सगळ्यांना घेऊन जाऊ आणि करू. काही नाही. हा कार्यक्रम घराच्या अंगणात होणार म्हणजे अंगणातच होणार. लिही कार्यक्रमाचं स्थळ, घरात अंगण. काय रे झाला का तुझा उंदीर? आणि गट बदलला सोय लगेच. अरे अंगणातच करू की, मोठा मांडव टाकू, जंगी करू की एकदम कार्यक्रम. हा जंगीच करू. आता अर्जुन भाऊजेच म्हणल्यावरती कार्यक्रम संगीत होणार ना. अगं पण तो कुठं असणार? तो तर असणार ना जेलात. नाही पण अर्जुन भाऊजी असायला पाहिजेत ना त्या कार्यक्रमाला. ताई खरंय तुमचं, पण जाऊ दे ना आता. ते आपल्या हातात कुठं आहे तेव्हा ते. बरोबर बोलतोस जातात. आता कोर्ट जे निकाल देईल ना त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आत्या 7 वर्षासाठी जातील भाऊजी. मामनजी मी काय म्हणते, तुम्ही बोलून बघा की त्या दोघांशी, म्हणजे काय करता येते का पुढं? असं कसं काय करता येईल रुपाली? अर्जुननं कायद्यानं गुन्हा केला, त्यामुळे त्याला शिक्षाही होणारच. आणि आपल्याला पण नाही पटणार ते. अगं अपर्णाला जाऊ दे, आता अर्जुनला पण नाही पटणार येईल. मी काय म्हणतो, अर्जाने बी ठरवले आणि यो त्या 2 नवरा बायकोचा विषय आपण नको पडायला त्यात. हो आपण फक्त आपल्याला भाऊजींची उणीव नाही भासू द्यायची, एवढंच काम करू शकतो आपण. कारण महिनाभर भाऊजी नव्हते तर ती केवढी डिस्टर्ब झाली होती आपण सगळ्यांनी बघितले. तेवढं एकच कारण नव्हतं, ती गरोदर होती आणि तिला कुणाला सांगायचं नव्हतं. हा पर आपले कणखरं एवढं मात्र मान्य आहे मला. प्रेमापुढे कोणाचं काय चालतंय? आपीचं भाऊजींवर खूप जीवापाड प्रेम आहे. भाऊजी तुरुंगात गेल्यानंतर ती खचू शकते बरं का. म्हणून तर म्हणतेय मी, आपण नाही का थांबू शकत त्यांना? किंवा आपण ना. हो बघ ना, मला पण खूप वाटतं आप्पी बरोबर अर्जुन असावं म्हणून. बघ ना तो आत्ताच काय काय करतोय तिच्यासाठी. तायडे पर त्यानं लई मोठी चूक केली आहे ही विसरून नाही चालणार.
अगं कायद्याने एकदा माणसाने शिक्षा भोगली ना की तो गुन्हा तो परत नाही करत. पण मामनजी, लईच मोठी शिक्षा होती भाऊजींना, असं नाही का वाटत तुम्हाला? अहो, एका बापाला बाळापासून लांब करतोय आपण. आपण थोडीच करतोय रुपाली. त्यांनी चूक केली, त्याची शिक्षा मिळते त्याला. भाऊजी, आपण फक्त आप्पीचा विचार करतोय, भाऊजींचा कधी करणार? खरंय, अर्जुनला पण लय वाईट वाटत असेल बघ. एवढंच की तो आपल्याला काही दाखवत नाही. अगं दिवस मोजतोय तो. खरं आहे, अपर्णासोबत आपण सगळे असणार आहोत, पण अर्जुन एकटा पडणार आहे. खरं तर एकाच वेळी तो 2 शिक्षा भोगणार आहे. एक त्यानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आणि दुसरी बाळापासून लांब राहण्याची शिक्षा. अरे लांब कसलं, आपण भेटायला जात जाऊ की त्याला. नाही हो बाबा, इथल्या इथं होतं तेव्हा गोष्ट वेगळी होती. डबा घेऊन जाता यायचं कारण चिंचुके आपल्या ओळखीचे होते. म्हणजे आता भाऊजींना भेटता नाही येणार आपल्याला? महिन्यातून एकदाच, ते पण भेटू दिलं तर. नाव जसं आठवली त्याला आणि नको ती जुगाड करायला गेला. जाऊ दे काका, आता त्याचा विचार करून हाताला काय लागणार आहे? तसं ना बरं, अर्जुन जेवढा आपल्याला जीव लावतो ना तेवढा कुणीच लावत नाही. आता सकाळच बघा ना, एवढंसं खर्चटलं तिला, तर भाऊजींनी केवढं केलं ते. कधी कधी खरंच भाऊजींच्या असं वागण्याचं ना हसायलाच येतं. घरात असल्यानंतर भाऊजी तिला नजरेआड सुद्धा होऊ देत नाहीत. घरातच काय, बाहेर पण तो 1 मिनिट बी आपल्याशिवाय राहू शकत नाही. मला तर वाटतंय आता ज्याला जास्त वर अर्जाला ना आपल्याला ना कोणच वेगळं करू शकत नाही. हॅलो साहेब, आपलं काय करायची गरज पडली नाही. त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, दरड कोसळली तेव्हा सगळ्यात पुढे त्यांचीच गाडी होती. मॅडम काय दिसेनात. बहुतेक मोठे 2 दगड मॅडमला दरीत घेऊन गेलेत. नक्की झालं की सांगतो, पण त्यांची गाडी रिकामी एवढं नक्की. अबे ये ना परत. अगं रडतोय मी, माझे डोळे पुसायला ये ना ग. मला भीती वाटते ग. परत ये ना, मला जवळ गेला अप्पे. आपल्या बाळाला घेऊन कुठे गेली तू? मी परत नाही ना चुकी करणार कसलीच. मला आतली शिक्षा नको ना देऊ, बाकी काय पण शिक्षा दे. अबे ये ना परत. अबे परत ये ना ग. अहो बापू, काही वस्तूपेक्षा पुस्तकात लय झाली ती जरा. अरे माझ्या लेकीनं अभ्यासच तेवढा केलाय, तुझ्या वाटणीचा बी तिनेच केलाय बरं का अभ्यास. अगं ए, काय करतेस? अगो बया, काय ग पसारा येऊ? आणि आज का काढले साफसफाईचं एवढं? अहो अक्का, पाली लय झाल्यात बघा घरात. म्हणलं तर एकदा सगळं साफ करून घेऊ. बापू, हा, अहो मला लय भ्या वाटतंय. अरे दीपे, परवा तर लग्न करायचं म्हणत होतास की, आणि पालीला घाबरतोय सोल्या का? अहो ती लग्नाचं बघायला परत, पण अलिबाग दिशा अंगाव तर काय करू मी? अरे दिप्या, नाही काय होत. नाही काय होत म्हण. तुमचं काय जाते तवा? दीप्या, काम कर, नुसतं तोंड चालवतेस बघ. सुष्मे, अगं तुझ्याकडे पसारा कमी आणि ही पुस्तकं वह्याच लय दिसते ती ग. कोणाची आहेत? अक्का, आता कुणाची असणार? आप्पीचे आहेत. अरे बया, बघावं तवा आपी अभ्यासच करत बसलेली असायची. नाही तर काय, आवतीची देत ती सगळी. बरं झालं बया, सगळं नीट मार्गी लागले आता. अगं सोन्यासारखा पोरगा आहे, सरकारी गाडी आहे, अजून काय पाहिजे? अरे मेल्या, डोक्यात पडलं असतं की माझ्या. अहो ती पालीची पिल्ल होती त्याच्यावर, मला वाटलं तर चौथी ती मला.
पाच चौथी वय येड्या. अरे देवा सुषमे हे बघ अगं धडकली की काच. हाव हे बघा आपल्या आप्पीच्या फोटोची काच धडकल्या की. अगं काय नाही, अगं चुकून झालंय ती, त्याला काय होतंय. नाही नाही मला कसं तरीच वाटतंय हो. आपली आप्पी ठीक असेल ना हो? अगं मम्मी तू काहीतरी विचार करू नकोस, तसं काय नाही होत. हे दिप्या काहीतरी नसतंय. अरे संकेत असतात बाबा ही. बापू असलं संकेत उगाच मिळत नाहीत. सुषमा तुम्ही दोघी बी जरा शांत व्हा बरं. काय नाही झालं, वरनं पडलंय चुकून त्याच्याकडनं आणि काच फुटली, त्यात काय एवढं. काच आहे ती, पडल्यानंतर फुट. सुषमा अगं हे बघितलेस का, आप्पीचीच आहे ना. होय लय जुनी आहे किती. मम्मी कसा आहे, जो होता है वो अच्छे के लिए होता है. बापू हाव एवढं काय आहे त्या बाहुलीत. एवढ्या सगळ्या पुस्तकात एकच बाहुली सापडली. तुम्ही विचार करा की. अगं बाया म्हणजे आपली आप्पी बी बाकीच्या पोरींसारखीच होती म्हणा की. होय हो अक्का, अहो एवढी एकच बाहुली होती बघा तिच्याकडं. हो ऐका की एकदा फोन करा ना तिला, माझ्या मनात जाईना बघा आता ती. अगं मम्मी चिल डाऊन, आपण ही सगळं काम आवरून घेऊया, मग दाखवू की तिला ती बाहुली. दिप्या अरे दाखवायची कशाला, देऊनच येतो की तिला. हा मागे एकदा आली होती ना तर हळूच शोधत होती, तिला सापडलीच नाही. हा तर का बाया अहो एवढं हाय काय त्या बाहुलीत. सुगंधा अक्का माझ्या आप्पीला कळायला लागलं ना तेव्हापासून कधीच खेळणी मागितली नाही तिनं माझ्याकडे, फक्त पुस्तकं मागितली. आणि उरलेली सगळी खेळणी दीदीनं मला दिली, पण ही बाहुली मला कधीच दिली नाही तिनं. आणि माझं असं असायचं की मला हीच बाहुली पाहिजे. हा तर का बाया सगळी खेळणी दिली तुला आणि बाहुली का नाही दिली मग. होय का सुषमे. ती बाहुली आमच्या अमोलनं दिलती तिला. ह्याच्यासाठीच विषय काढत नव्हतो मी. सुषमे आता तू पाणी नको काढूस बाई डोळ्यातनं. आता असं कसं म्हणता हो तुम्ही, पुढचं लेकरू गेलंय माझं. अगं झालं की आता किती वर्ष झाली. आणि हे बघ अमोल जिथं कुठं असेल ना तिथं सुखात असेल बघ. आयुष्यभरासाठी काळजाला झालेली वल्ली जखम होती. आपण जिवंत असताना डोळ्यात देखत आपलं लेकरू जाणं यासारखं मोठं दुःख नाही बघा जगात. सुषमा बास कर की आता. बापू मम्मी मला अजून असं वाटतं की आपला अमोल दादा कुठंच गेला नाही. म्हणजे दादाला जी काम करायचं होतं ते आपल्या आप्पी दिदी करतात की. खरंय बघ सुषमे दिप्याचं. अगं मी बघितलंय की अमोलला आपली आप्पी पण आहे ना अशीच धडपडी आहे बघ. तुला सांगते जेव्हा जेव्हा मी आप्पीला काम करताना बघते ना मला नेहमी अमोलचीच आठवण येते बघ. हो आप्पीचा अभ्यास, तिची मेहनत, तिची चिकाटी, तिची जिद्द, तिचं कलेक्टर होणं, या सगळ्याच्या पाठीमागे ना अमोलचीच प्रेरणा होती. पण हे सगळे विषय आजच का निघतायत. दीप्याला फोन लाव की. अगं मम्मी सुषमा अगे बघ आता फोन लावला, तुझा असा कापरा आवाज ऐकला तर आप्पीच्या जीवाला घोर लागेल का नाही. हे बघ मी जाणार आहे तिच्या, आता गेलो ना स्टॉपवर, एक फेरी झाली की पोचीन मग तिच्याकडे. तिथे गेलो की तुला फोन करतो. हा मग तुम्ही जा आणि मला लगेच फोन करा. काय मी आवरतो आणि निघतो. हा हे बघ जमल तेवढं करा, मी आल्यावर उचलीन बाकीचं. अक्का जीवले घाबरा झाला हो माझा आता.
सुष्मी अगं नको रे काळजी करू असाल आपली आप्पी नीट. आहे बसा की. बापू चला निघायचं का? होय होय निघूयात की. हे काय एक सीट झाली की निघूया लगेच. आप्पीचं काम एकदम भारी चाललंय बरं का बापू. होय होय अगदी मस्त चाललंय बघा. आता हे एवढी कात्रनं गाडीत लावायची म्हटली तर बापू गाडी पुरायची का? अहो मी तर म्हणतो घर पण पुरायचं नाही तुम्हाला. त्याचं कसं आहे दादा, लेकीचं कौतुक बघायला बापाचं भाग्य लागतं आणि मी तसं नशीबवान आहे बघा. बरोबर आहे. अहो ते तिने काढलेली ती योजना बघा की हिरकणी बायका लय कौतिक करतात तिचं. चांगलंय चांगलंय. तुमचा निरोप नक्की सांगतो बघा आप्पीला. नक्की नक्की आमचे आशीर्वाद आहेत म्हणावं तिच्यासोबत. हा सहज प्रेम असू द्या. बर बापू एक गोष्ट कळली का तुम्हाला? काय हो? येवतेश्वरच्या घाटात दरड कोसळली ती. अहो आप्पीला म्हणावं तिथे जरा जास्त लक्ष दे, लय नाजूक परिस्थिती असेल तिथे. असं का? लय नुकसान झालंय का हो? काय माहित आता, बातम्या येतात आहे अजून. अर्धा पाऊण तास झाला असेल दरड कोसळून. काय कोणाच्या जीवाचं बरं वाईट झालं नाही तर नशीब म्हणायचं, बाकी काय. हो ना. सातारोड का? बसा बसा बरं, निघूया. चला चला बसा. रुपाली आणखी चहा. मला पण. सकाळपासून नुसताच चहा पिताय हं? काम तर काहीच करत नाही. आता एक काम करा, ह्या सगळ्या कबशा नेऊन तुम्हीच आत ठेवायच्या आणि धुवायच्या पण तुम्हीच. चालेल. काका आत नेऊन ठेवेल आणि कप पण धुवेल, भाषा मी धुतो. झालं बरं का? घराच्या समोरच्या बाजूला हा एवढा मोठा मांडव घालायचा. हा चालेल चालेल, म्हणजे लोकांना इकडे यायला मस्त जागा मिळेल. अरे पण काका जेवणाचं पण बघायला पाहिजे ना पाहुण्यांचं. अहो ते तर करायला लागणारच की. मी काय म्हणतो विनय काका, बुफे डिनर करूया की. काय नको हं? सणासुदीला असतं का नाही तसं गोडधोड करू आपण काहीतरी. कशाला पाहिजे तसलं मुफेन फिपे आपल्याला. काय झालं? अगं रुपाली, बुफे म्हणजे जेवणाची पद्धत आहे, पदार्थ नाही. ताई अहो आजकाल ती पद्धत आहे ना आपल्याच हाताने वाढून घ्यायचं, त्याला बुफे पद्धत म्हणतात. हे बघा, बुफे पद्धत असू देत किंवा भारतीय पद्धत असू देत, तिथे जेवण फक्त आणि फक्त आप्पीच्याच आवडीचं झालं पाहिजे. हा हे एक नंबर बोलली बघ. पण मी काय म्हणतो, आपण एवढं सगळं ठरवतोय, पण बापूंना विचारायला पाहिजे ना. हा आपण बाळणपण त्यांच्या घरात करत नाही, मग त्यांना हा कार्यक्रम त्यांच्या घरी करायचा असला तर हा बरोबर आहे. हा विचारायला पाहिजे. येऊ का? बापू या 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 बसा. काय चहाची पार्टी झाली काय? अगदी 100 वर्ष आयुष्य बघा बापू तुम्हाला. इतकी वर्ष आयुष्य जगून काय करणार आहे बापू? तेवढं आयुष्य माझ्या नातवंडांना आणि पोरांना लाभू देत. अहो तोच विषय चाललाय नातवंडाचा, म्हणजे आप्पीच्या डोळा जेवणाचा. काय सांगताय? बरं झालं मग मी आलो. येताना तिच्यासाठी बाहुली घेऊन आलोय. अहो अमोल दादाने तिच्यासाठी घेतलेली. आप्पीला लय आवडायची बघा. तिने बघितलं तर तिला लय आनंद होईल. अहो बापू आता आप्पीची पोरं खेळतील की त्याच्या बरोबर. हा होय होय. हा बापू बरं झालं आला. रुपाली, बापू आलेत, आम्हाला चहा ठेव. हा मला पण एक. चहा करते पण फक्त बापूंसाठी हा, तुमच्या दोघांना अजिबात नाही. चालेल, आम्ही दोघं घेतो अर्धा अर्धा. पण आप्पी मॅडम कुठे आहेत? ऑफिसला गेले काय? अहो दोघं बी येवतेश्वरला गेल्यात देवदर्शनाला. बर बापू एक गोष्ट कळली का तुम्हाला? काय हो? येवतेश्वरच्या घाटात दरड कोसळली ती. कधी गेलेत? अहो सकाळीच गेल्यात, आता येतील बी थोड्या वेळात. अहो पण येवतेश्वरला दरड कोसळली ना. कधी? हे काय आता अर्ध्या पाऊण तासापूर्वी. काय म्हणताय बापू? होय. कोण म्हणलं तुम्हाला? अहो रिक्षातलं पॅसेंजर मला म्हणत होतं. मला ऑफिस मधून 2 फोन येऊन गेलेत, पण आपण गप्पा मारत बसलो होतो तर मी उचललेच नाहीत. थांबा थांबा, मी पोरांना फोन लावतो. सुजाला विचारून बघ की.
आहे